2004ची गोष्ट ही आम्ही मित्र जात होतो, तर आम्ही त्या पिढीला झोपडपट्टीमध्ये आम्ही एक दोन ठिकाणी फिरलो, तर असं वाटलं काही मुलांना बरंच टॅलेंट त्यांच्यामध्ये, पण ते बाहेर येऊ शकत नव्हतं. नंतर आम्ही ठरवलं की आपण काहीतरी मुलांसाठी काहीतरी करायचं. मग आम्ही काय केलं, हळूहळू प्रत्येक म्हणजे दर रविवारी आम्ही झोपडपट्टीत जायला लागलो किंवा सिग्नलवर जायला लागलो, त्या मुलांना भेटायला लागलो. मग त्यांच्यातले कलागुण आम्ही बघितलेत. ते काम करता करता आम्ही एक आमचं NGO स्थापन केलं, एक विश्वशांती सामाजिक प्रतिष्ठान. आपण हे जे काही बालगृह मुलांसाठी चालू केलेलं आहे की मुलांची प्रगती कशी होईल ते आम्ही जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या वर्षी आमच्याकडे 90 मुलं होते. मग आम्ही हळूहळू काम चालू करता करता लोकांपर्यंत पोहोचवलं. मग जसे मुलं आमचे पुढे जात गेले, जसं शिकत गेले, जर कोण 10वी झालं, कोण कॉलेज झालं, 18 वर्षापर्यंतच आम्हाला गव्हर्नमेंटने परमिशन दिली शिकवण्यासाठी. पण प्रॉब्लेम काय, तो 18 वर्षाचा मुलं जेव्हा घरी जातो ना, तो काहीच करत नाही, कारण त्याचं वय वेगळं असतं. पण तो जसे तुम्ही बाकी लोक असतात तसंच तो परत घडतो. म्हणजे आपलं शिक्षण काय होतं, त्याला दिलेलं थोडंसं वाया जातं. मग आम्ही असं ठरवलं की आता या मुलांना पूर्ण आपलं शिक्षण देणं आणि त्यांना जॉब लावणं हे आपलं कर्तव्य आहे म्हटलं. मग आम्ही 18 वर्षानंतर त्यानंतर चेंज केलं. 13मध्ये आम्ही निर्णय घेतला की 18 वर्षाचं मुलाचं नाव कमी करून त्याला आम्ही आमच्याचकडे ठेवलं, त्याला आम्ही घरी पाठवलं नाही. त्याचं एज्युकेशन पूर्ण केलं, त्या मुलाला जॉबला पण लावलं आणि मग त्याला आम्ही घरी पाठवलं. म्हणजे काय झालं, तो मुलगा घरी जाऊन कुटुंब सांभाळलं, त्याच्या भावांना पण त्यांनी शिकवलं, त्या बहिणींना पण त्यांनी शिकवलं. त्याच्या एका मुलामुळे त्याची पूर्ण पिढी साक्षर झाली एक प्रकारे. तर आजपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये 33 मुलांना जॉब लावलो. आता आमचा एक मुलगा मॅडम BE झाला, तो आता BE होऊन नाशिकला जॉब करतोय. त्याच्याबरोबर दुसरा मुलगा आहे, तो NDAमध्ये गेला आहे. ते आमचा उद्देश असाच आहे की मुलांनी स्वतःच्या पायावर इथून बाहेर पडताना जावं, अशी आमची हे आहे. ॲक्च्युली 2 शिफ्टमध्ये शाळा असते मुलांची. डेली मुलं सकाळी 5:30ला म्हणजे उठतात. त्यांचं मॉर्निंगला त्यांचं फ्रेश झालं की त्यांचा योगा असतो, योगा क्लास असतो. ट्रेनर येतात बाहेरून योगा क्लास घ्यायला. मग 8 to 10चं स्कूल आहे जे मॉर्निंगला असतं, 7 ते 12:30. मग योगा झाल्यानंतर ते ब्रेकफास्ट करून 7 वाजता स्कूलला राहतात ते 1ली ते 7वीचे मुलं. मग त्यांचं योगा झाल्यानंतर ब्रेकफास्ट होतो. ब्रेकफास्ट झाल्यानंतर त्यांचे ट्युशन टीचर येतात त्यांना ट्युशन क्लास घ्यायला. 9 ते 11 त्यांचे ट्युशन क्लास होतात. क्लास झाल्यानंतर ते जेवायला बसतात. त्याच वेळेला कॉलेजची मुलं पण जेवायला बसतात. जेवून झाल्यानंतर 12 वाजता ही मुलं जातात शाळेला, तेव्हा मोठे मुलं येतात. त्याच्यानंतर 12:30 वाजता ती येतात. हे 12ला गेले की 5:30लाच येतात. मग तोपर्यंत 4 ते 6 त्यांचं कॉम्प्युटर क्लास पण असतं मोठ्या मुलांचं. मग 6 वाजता सगळे आल्यानंतर त्यांचं प्रेयर असतं. प्रेयरमध्ये दिवसभर काय घडलं, शाळेमध्ये काय झालं काय नाही, सगळं थोडंफार रिव्ह्यू घेतो आम्ही मुलांचं. कोणी मार खाल्ला, कोणी अभ्यास केला नाही, कोणी खोडी काढली, हे सगळंच थोडंफार रोज त्यांचं ब्रेन वॉश थोडं करावंच लागतं. चांगलं वाईट याची जाणीव करून द्यावी लागते मुलांना. ते काय त्यांचा दोष नाही आहे, त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणी सांगितलेलंच नाही आहे, त्यामुळे आम्हाला प्रत्येक बारीक सारीक गोष्ट त्यांना सांगावंच लागतं. मग 6 वाजता प्रेयरमध्ये हे सगळं झाल्यावर त्यांना आम्ही स्नॅक्स देतो. स्नॅक्स झाल्यानंतर 6:30 ते 8:30 त्यांचं सेल्फ स्टडीचं टायमिंग आहे. 8:30 वाजता जेवण करतात मुलं, 9:30-10 वाजेपर्यंत झोपून जातात. असं टेंटेटिव्ह शेड्यूल आहे त्यांचं. म्हणजे बिझीच ठेवतो आम्ही त्यांना दिवसभर काय ना काहीतरी ॲक्टिव्हिटीमध्ये. डेल फाउंडेशनचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण की मोस्टली डेल फाउंडेशननी आत्तापर्यंत बरेचसे असे उपक्रम आमच्या संस्थेमध्ये मुलांसाठी घेतलेले आहेत, जेणेकरून की खूप आता काही विविध शिबिर त्यांनी घेतलेत, काही क्लासेस घेतलेले आहेत किंवा काही हे घेतलेले आहेत. तर असं डेल फाउंडेशनचं असं आहे की नेहमी आमच्या मुलांसाठी सतत काही ना काही करत असतात आणि त्यांच्या मदतीनेच आज तर मी म्हणेल की आम्ही पुढे जातोय आणि त्यांचा नेहमीच आम्हाला सपोर्ट आतापर्यंत आहे आणि पुढेही राहील अशी मी अपेक्षा करते. खूप छान एक्सपिरियन्स आहे डेलकडून की वेगवेगळे लोक आमच्यापर्यंत जुडले गेले डेल फाउंडेशन मार्फत. त्यांच्याकडून आम्हाला मदत पण होत आहे आणि इथून पुढे तुम्ही असंच आम्हाला साथ द्यावी असे आम्हाला वाटते. तुम्ही आमच्याकडे येणार असं वाटतं की आपल्या घरातलेच कोणतरी येते बुवा, असं वाटतं आम्हाला. म्हणजे इतकं जवळच आम्हाला तुमच्याशी हे झाले, असं म्हणजे आमचे स्नेह आपले वेगळे झाले एक प्रकारे सांगायचं म्हटलं तर.